नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋषिकेश चोपडे आपणा सर्वांचे स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ॲग्रीग्रेड अप. जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण फंडामेंटल्स ऑफ ॲग्रिकल्चर अरुण कट्ट्यान व्हॉल्यूम 1 बघत आहोत. त्यापैकी चॅप्टर नंबर 4 आपण बघत आहोत, क्रॉप इकॉलॉजी. आणि आज जे आहे ते लेक्चर नंबर 2. तर आजचे जे टॉपिक आहेत ते बघा. आपण फर्स्ट ऑफ ऑल बघणार आहोत आयडिओ टाईप. त्यानंतर बघणार आहोत आपण टाईप्स ऑफ म्हणजे आयडिओ टाईप्स फॉर सम क्रॉप. तर नेमके ते कोणकोणत्या क्रॉपसाठी आहेत ते बघू आपण. व्हीटसाठी, मेथसाठी, ग्राम अरहरसाठी, त्यानंतर रेनफेड अपलँड राईससाठी, त्यानंतर रेनफेड व्हीटसाठी आणि जे ड्रायलँड फार्मिंगसाठी, या सर्वांसाठी आपण आयडिओ टाईप बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण बघू की आयडिओ टाईप म्हणजे काय होते. तर बघा, जे आयडिओ टाईप म्हणजे काय होतं नेमकं, तर त्याआधी आपण जाणून घ्यायला पाहिजे आयडिओ टाईप म्हणजे काय होतं की एक मॉडेल प्लांट, म्हणजे एक मॉडेल टाईपचं प्लांट कसं असायला पाहिजे. तर बघा, एखादं जर आपण प्लांट घेतलं तर त्याचं जे प्रोडक्शन आहे ते अफेक्टेड असतं. कशामुळे की प्लांटची टाईप कशी आहे, किंवा क्लायमॅटिक कंडिशन कशी आहे, सॉईल कशी आहे, किंवा त्याचे मॅनेजमेंट आपण कसे करतो, या फॅक्टर्सवरती जे आहे ते क्रॉपचं प्रोडक्शन जनरली हे डिपेंड असतं. तर बघा, जर का आपण अकॉर्डिंग टू दी आर्मी अँड ग्रेव्हियर 1967, बघा आर्मी आणि ग्रेव्हियरच्या म्हणण्यानुसार काय आपण प्लांटचं जे प्रोडक्शन आहे ते थोडंसं वाढवू शकतो. पण केव्हा आपल्याला आपण जेव्हा प्लांट टाईप, त्यानंतर आपण जर का जे पिरियड ऑफ ग्रेन आहे तो जर इन्क्रीज केला, त्यानंतर क्लायमॅटिक कंडिशन हे जर का आपण थोडीशी चेंज केली, पण कधी जर का आपण मॅनेजमेंट आणि सॉईल फॅक्टर जे आहे ते लिमिटेड ठेवलं, तर आपण जे आहे क्रॉपचं प्रोडक्शन वाढवू शकतो. बघा, जर का आपण मॅनेजमेंट आणि सॉईल फॅक्टर हे लिमिटेड ठेवून, बघा मॅनेजमेंट आणि सॉईल प्रॅक्टिसेस ह्या दोन गोष्टी जर का आपण लिमिटेड ठेवून, प्लांट टाईप, त्यानंतर इन्क्रीज इन पिरियड ऑफ ग्रेन, त्यानंतर क्लायमॅटिक कंडिशन हे जर का चेंज केले, तर आपण जे आहे प्लांटचं जे आहे किंवा जे क्रॉपचं आहे ते प्रोडक्शन वाढवू शकतो, असं कोणाचं म्हणणं आहे, आर्मी आणि ग्रेव्हियरचं. त्यांनी 1967 हे म्हटलेलं आहे. त्यानंतर बघा, जो कॉन्सेप्ट आहे मेन म्हणजे आयडिओ टाईप, हा कोणी दिलेला आहे, डोनाल्डनी दिलेला आहे. कोणी? डोनाल्ड 1968. बघा, डोनाल्डनी दिलेला आहे 1968. तर बघा, आपल्या समोर जी म्हणजे डायग्राम दिसत आहे त्यामध्ये आपल्याला एक साईडने बघू शकता तुम्ही यील्ड दिसत आहे आणि एक साईडने प्लांट पॉप्युलेशन डेन्सिटी दिसत आहे. तर बघा, जसजशी प्लांट पॉप्युलेशन डेन्सिटी म्हणजे डेन्सिटी जर का वाढत आहे, तर आपल्याला दिसून येतं की यील्ड जे आहे ते लॉस म्हणजे कमी कमी होत आहे. जेवढी प्लांट पॉप्युलेशन डेन्सिटी कमी असणार तेवढंच यील्ड हे मॅक्सिमम आपल्याला यामध्ये दिसून येतं. तर बघा, हे झालं डोनाल्डच्या म्हणण्यानुसार. तर बघा, डोनाल्डचं म्हणणं काय होतं नेमकं की जर का प्लांट पॉप्युलेशन डेन्सिटी कमी असणार, तर जे प्लांट आहे त्यामध्ये काय होणार की जे कॉम्पिटिशन आहे ते कमी राहणार. म्हणजे प्लांटला जे आहे ते कॉम्पिटिशन ओन्ली वीटसोबत करावं लागणार. कोणासोबत? वीटसोबत. म्हणजे क्रॉप टू क्रॉप जे आहे ते कॉम्पिटिशन राहणार नाही, आणि क्रॉप जे आहे फक्त वीटसोबत कॉम्पिटिट करून आपलं जे प्रोडक्शन हे वाढवू शकतं. कारण माहिती आहे का, आपल्या सर्वांना माहितीच असणार की सिंगल प्लांट जे आहे ते बेटर रिझल्ट देऊ शकतं ग्रुपपेक्षा. तर जर का सिंगल प्लांट असेल तर ते ऑब्वियसली चांगलंच यील्ड देतं, किंवा चांगलंच त्याची फ्लावरिंग वगैरे आपल्याला दिसून येते ग्रुपमध्ये जर का असलं त्यापेक्षा. तर बघा, जर का आपण आयडिओ टाईप जर बघितलं तर नेमकं आयडिओ टाईप काय आहे. तर बघा, आयडिओ टाईप हे काय, बायोलॉजिकल मॉडेल आहे आयडिओ टाईप म्हणजे. पण ते काय होते की आपल्या एक्सपेक्टेडनुसार, जशी आपली एक्सपेक्टेड असणार त्या प्रकारे परफॉर्म करणार किंवा बिहेव करणार. कुठं? एका प्रेडिक्टेबल मॅनरमध्ये आणि एका डिफायनाइट एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये. बघा, एक बायोलॉजिकल मॉडेल आहे आयडिओ टाईप. ते एक परफॉर्म, समजा आपली एक्सपेक्टेशन असते किंवा आपल्या एक्सपेक्टेडनुसार ते परफॉर्म करायला हवं किंवा बिहेव करायला हवं एका प्रेडिक्टेबल मॅनरमध्ये. कुठं? एका प्रॉपर इन्व्हायरमेंटल, डिफायनाइट इन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये. एखादं क्रॉप जे आहे आपल्याला जी एक्सपेक्टेशन असते त्यानुसार हे बिहेव करतं एका प्रेडिक्टेबल मॅनरमध्ये आणि एका डिफायनाइट इन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये. याला आपण काय म्हणतो? आयडिओ टाईप. त्यानंतर बघा, जर का आपण इन्व्हायरमेंटच्या बेसिसवरती बघितलं तर डोनाल्ड आणि हॅम्ब्लिन, हे लक्षात ठेवा तुम्ही, हे दोन नावं इम्पॉर्टंट असू शकता कारण हे विचारू शकता. तर इन्व्हायरमेंटच्या बेसिसवरती डोनाल्ड आणि हॅम्ब्लिनने 1976
बघा 2 आयडिओ टाईपचे जे फॉर्म्स आहेत हे दिलेले आहेत, आणि ते म्हणजे बघा आयसोलेशन आयडिओ टाईप, त्यानंतर कॉम्पिटिशन आयडिओ टाईप. आता नेमकं आयसोलेशन आयडिओ टाईप काय, हा सिंगल, जेव्हा सिंगल फॉर्म असते क्रॉपचा त्यासाठी जे आयडिओ टाईप देतो आपण त्याला आयसोलेशन आयडिओ टाईप म्हणतो. आणि कॉम्पिटिशन आयडिओ टाईप म्हणजे आपण ज्याला ग्रुपमध्ये म्हणू शकतो किंवा मिक्स क्रॉपिंग किंवा जे कारण जास्त क्रॉपमध्ये जर का म्हटलं तर ते आपण कॉम्पिटिशन आयडिओ टाईप. तर बघा जे कॉम्पिटिशन आयडिओ टाईप जे आहेत ते सुटेबल असतात मिक्स कल्टिवेशनसाठी. बघा हा जो कॉन्सेप्ट झाला हा झाला आयडिओ टाईपचा. तर यानंतर आपण जे बघणार आहोत ते आयडिओ टाईप सम क्रॉपसाठी. तर नेमका आता व्हीट्ससाठी बघा, तर व्हीट्ससाठी जो आहे तो कोणी दिलेला आहे सर्वात आधी, तर तो व्हीट्ससाठी जो आहे तो डोनाल्डनी दिलेला आहे 1968 मध्ये. बघा हे पॉईंट जे आहेत हे लक्षात ठेवा, कारण हे थोडे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. म्हणजे कोणी दिलेलं आहे व्हीट्ससाठी, तर बघा डोनाल्डनी दिलेलं आहे 1968 मध्ये. तर बघा त्याच्यानुसार जे आहे ते प्रॉपर आयडिओ टाईप काय व्हीट्ससाठी, बघा जी लॉगिंग कंडिशन आहे ती आपल्याला अवॉइड करायला हवी, आणि जे आहे शॉर्ट स्टेम हे स्ट्रॉंग असलं पाहिजे, म्हणजे मजबूत असलं पाहिजे व्हीटचं. त्यानंतर बघा जे स्मॉल इरेक्टेड लीव्ज आहेत ते अलो झाले पाहिजे सनशाईनसाठी, म्हणजे जे सनलाईट पडते त्यासाठी त्यांनी ते घेतली पाहिजे, त्यासाठी ते इरेक्ट लीव्ज जे आहेत ते आले पाहिजे किंवा त्याची जी कॅनोपी आहे त्यांनी ॲब्झॉर्ब केले पाहिजे. त्यानंतर बघा लार्ज इरेक्ट इयर असलं पाहिजे. त्यानंतर बघा जे नंबर ऑफ फर्टाईल फ्लोराईड्स आहेत पर युनिट एरिया ते जास्तीत जास्त असले पाहिजे, त्यामुळे काय होणार की हार्वेस्ट इंडेक्स हा जास्त असणार. त्यानंतर बघा त्यांनी काय केलं पाहिजे की लॉन जे अवेन्स आहे ते इन्क्रीज केले पाहिजे, कशासाठी फोटोसिंथेसिस एरियासाठी. ते जे आहे आपण सांगितलं होतं लीव्ज किंवा ते जे एरिया जो आहे तो वाढवला पाहिजे, कशासाठी, जेवढं जास्तीत जास्त फोटोसिंथेसिस होणार ऑब्विसली तेवढं जास्त प्रोडक्शन आपल्याला दिसून येते. तर बघा त्यानंतर जे आहे ते सिंगल जो कलम आहे तो अवॉइड केला पाहिजे वॉटरफुल व्हेजिटेटिव्ह ग्रोथसाठी. त्यानंतर बघा जे रेजिस्टन्स असले पाहिजे इन्सेक्ट आणि पेस्टला. त्यानंतर जो मस्ट बी प्रॉपर असलं पाहिजे काय, पार्टिशनिंग अँड ट्रान्सलोकेशन ऑफ असिमिलेट्स. बघा जे ट्रान्सलोकेशन आणि जे पार्टिशनिंग आहे फोटोसिंथेसिसमध्ये ते जे आहे ते प्रॉपर असलं पाहिजे. जर का या टाईपचे जर का आपल्याला प्लांट मिळालं तर हे जे आहे ते प्रॉपर आयडिओ टाईप असणार, कशासाठी, व्हीट्ससाठी. बघा हे पॉईंट आपण लक्षात नाही ठेवले तरी चालतील, पण आपलं मेन महत्त्वाचं काय आहे की जो आयडिओ टाईप दिलेला कोणी आहे तो म्हणजे डोनाल्डनी दिलेला आहे व्हीट्ससाठी, आणि तो म्हणजे 1968 मध्ये. त्यानंतर बघा मेजसाठी बघू आपण. बघा जे मेज आहे ते इरेक्ट अप्पर लीव्ज असले पाहिजे त्याचे, आणि जे लोअर लीव्ज आहेत ते ग्रॅज्युअली बिकम हॉरिझॉन्टल, ते हॉरिझॉन्टल झाले पाहिजे, कशासाठी, त्याच कारणासाठी की सनशाईन त्याने जास्तीत जास्त कॅनोपीवरती आपल्या घेतली पाहिजे, आणि त्याचं जे प्रॉपर मुवमेंट आहे एअरमध्ये किंवा जे एअरची जी प्रॉपर मुवमेंट आहे त्याच्या फील्डमध्ये ही प्रॉपरली झाली पाहिजे. त्यानंतर बघा जे हाईट आहे प्लांटची ती 1.5 मीटर म्हणजे 1.5 मीटरपर्यंत असली पाहिजे, आणि त्याला 2 ते 3 कॉम हे प्रोड्यूस केले पाहिजे नोट्सवरती 2 ते 3 कॉम जे आहे हे प्रोड्यूस केले पाहिजे, कुठं, टेसलच्या जवळ. जर का या प्रकारचे जर का प्रॉपर आपल्याला जर का या प्रकारे आपण प्लांट ग्रो केलं तर हे काय म्हणू आपण की प्रॉपर आयडिओ टाईप फॉर मेज. त्यानंतर बघा जो थर्ड आहे तो म्हणजे ग्रामसाठी. हे पण लक्षात घ्या तुम्ही, ग्रामसाठी कोणी केलेलं आहे, पांडे आणि सक्सेना. वीडसाठी कोणी केलेलं होतं, डोनाल्ड 1968 मध्ये. तेच ग्रामसाठी कोणी केलेलं आहे, पांडे आणि सक्सेना 1973 मध्ये. हेच मेन पॉईंट आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. बघा ग्रामसाठी नेमकं कसं असलं पाहिजे की जे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जे आहे ते स्टॉप झाले पाहिजे, कधी, जेव्हा जे रिप्रोडक्टिव्ह स्टेजला जेव्हा क्रॉप येणार तेव्हा ते जे आहे ते थांबलं पाहिजे. त्यानंतर बघा जे प्लांट जे आहेत त्याची इरेक्ट ब्रांचिंग असली पाहिजे. त्यानंतर जे आहे ते ब्रांच जे आहे ते स्प्रेडिंग असली पाहिजे. त्यामुळे काय होणार की जे कॅनोपी आहे ते झाडाची एक जस्ट लाईक छत्री जी असते ना, अम्ब्रेला, त्या टाईप ती झाली पाहिजे. त्यामुळे काय होणार की जे सनशाईन आहे ते जास्तीत जास्त पेनिट्रेट करू शकणार किंवा जास्तीत जास्त ॲब्झॉर्ब जे आहे ते करू शकणार. त्यानंतर बघा जे फोटो पिरियड जो आहे तो फेवरेबल टेम्परेचरला असला पाहिजे किंवा फ्लावरिंग तेव्हा त्याला वेळेवरती झाली पाहिजे. त्यानंतर 2 ते 3 लॉंगर पॉट्स त्याला प्रेझेंट असले पाहिजे. बघा त्यानंतर आणि जे लीफ ॲक्सिस आहे बघा 2 ते 3 सीड्स, त्या जो आपण ज्याला हरभऱ्याचा गाठा म्हणून ओळखतो त्यामध्ये 2 ते 3 सीड्स असले पाहिजे. जर का या टाईपमध्ये बघा कोणतं व्हेजिटेटिव्ह ग्रोथ थांबली पाहिजे, कशासाठी, केव्हा, जेव्हा रिप्रोडक्टिव्ह स्टेजला असणार. त्यानंतर जास्तीत जास्त इरेक्ट ब्रांचिंग असली पाहिजे, आणि जे स्प्रेडिंग टाईपमध्ये झालं पाहिजे ब्रांचिंग,
जणू काही एखादी छत्री जसं की ओपन होते त्या टाईपमध्ये असलं पाहिजे. आणि जे 2 ते 3 लॉंगर पॉड्स असले पाहिजे लीफ ॲक्सिस जवळ, आणि 2 ते 3 सीड ज्या आहे त्या ईच पॉडमध्ये असल्या पाहिजे. जर का या टाईपमध्ये जर का आपल्याला प्लांट किंवा क्रॉप आपण ग्रोन केलं किंवा असं जर मिळालं तर हे काय होणार की प्रॉपर टाईपमध्ये जे प्रॉपर आहे तो आयडिओ टाईप असणार. कशासाठी? ग्रामसाठी. त्यानंतर आपण बघणार आहोत कशासाठी? अरहरसाठी. आता नेमकं अरहर जर का बघितलं आपण, तूर ज्याला म्हणतो आपण, की तूर नेमकं काय असतं की बघा, जर का आपण तुरीचा जर का आपण एखाद्या वेळेस जरी शेतात जाऊन ओरिजिनलमध्ये बघितलं असणार तर आपल्या लक्षात येणार की तूर जी आहे ती आधीचे जे 1 ते 2 महिने आहेत त्यामध्ये लवकर म्हणजे जनरली वाढत नाही. तर त्यामुळे काय होतं की जे सोलार एनर्जी आहे किंवा जे आपण ज्याला किंवा सनशाईन जे म्हणतो ते ॲब्झॉर्ब करत नाही किंवा घेत नाही पहिल्या 1 ते 2 मंथमध्ये. का बरं? कारण त्याची तेवढी डेव्हलपमेंट किंवा त्याचं जे आहे ते तेवढी झालेली नसते त्या कॅनोपीची, अरहरच्या क्रॉपची. तर बघा, जे क्रॉप आहे आणि मेन म्हणजे त्यामध्ये काय होतं की फ्लावर ड्रॉप हा एक मेजर प्रॉब्लेम त्यामध्ये आपल्याला दिसून येतो. तर त्याचसाठी बघा पांडे आणि सक्सेना, बघा ग्रामसाठी पण पांडे आणि सक्सेनाने दिला होता, अरहरसाठी पण पांडे आणि सक्सेनानेच दिलेला आहे, पण व्हीटसाठी कोणी दिलेला होता? डोनाल्डनी. हे लक्षात घ्या, तुम्ही कन्फ्युजन करू नका. बघा अरहरसाठी नेमका कोणता आहे की जे फास्ट ग्रोईंग प्लांट असलं पाहिजे, कॅनोपी त्याची लवकरात लवकर प्रेझेंट म्हणजे लवकरात लवकर त्यांनी तयार केलेली पाहिजे. का बरं? कारण ते लवकरात लवकर जर का वाढलं तर त्याची लवकरात लवकर सनशाईन ॲब्झॉर्ब करण्याची कॅपॅसिटी होणार, पण केव्हा? आधीच्या 1 ते 2 मंथमध्ये, कारण तेव्हाच ते जनरली वाढत नाही. तर बघा फास्ट ग्रो असलं पाहिजे प्लांट. त्यानंतर बघा जी रिप्रोडक्टिव्ह फेज जी आहे ती स्टार्ट झाली पाहिजे केव्हा? जेव्हा व्हेजिटिव्ह जी फेज आहे ते क्लोजरच्या समजा बंद होण्याच्या किंवा संपण्याच्या मार्गावरती असणार, तेव्हा रिप्रोडक्टिव्ह फेज जी आहे ती ही स्टार्ट झाली पाहिजे. त्यानंतर बघा अरहरचे जे आहे ते लॉंग फ्लोरल ॲक्सिस असले पाहिजे, त्याला 2 ते 3 फ्लावर इन इच ट्रायफोलिएट ॲक्सिसला जे आहे ते 2 ते 3 फ्लावर जे आहे ते प्रेझेंट असले पाहिजे. त्यानंतर सिन्क्रोनाइज्ड जे आहे ते फ्लावरिंग असली पाहिजे. आता सिन्क्रोनाइज्ड म्हणजे काय की एकाच टाईमला जे आहे ते सर्वचे सर्व फ्लावर आले पाहिजे. तर बघा त्यानंतर जे आहे ते ॲक्टिव्ह रूट नोड्यूल्स असले पाहिजे लॉंग टाईमसाठी, आणि ऑब्वियसली इन्सेक्ट पेस्टसाठी ते जे आहे प्लांट ते रेजिस्टन्स असलं पाहिजे. जर का या टाईपचे आपल्याला दिसून आले तर याला काय म्हणू आपण? प्रॉपर आयडिओ टाईप फॉर अरहर. दिलेला कोणी आहे? पांडे आणि सक्सेनानी. त्यानंतर बघा रेनफेड जे आहे ते अपलँड राईससाठी बघू आपण. बघा यासाठी काय असलं पाहिजे की शॉर्ट ग्रोथ ड्युरेशन असली पाहिजे 85 ते 100 दिवसाची. त्यानंतर इफेक्टिव्ह डीप रूट सिस्टीम असली पाहिजे. त्यानंतर डॉर्फ प्लांट जे आहे ते इरेक्टेड लिव्ज आणि त्याचं जे आहे ते थिक स्टेम असलं पाहिजे. त्यानंतर अर्ली स्ट्रॉंग फर्टाईल टिलरिंग आपण करायला पाहिजे. त्यानंतर सिंक्रोनाइज फ्लावरिंग, जसं की म्हणजे सर्वचे सर्व फ्लावर जे आहेत ते एकाच वेळेस आले पाहिजे. त्यानंतर बघा गुड नंबर ऑफ पेनिकल्स आणि हायर डेन्सिटी अबाउट द 400 पेनिकल्स पर स्क्वेअर मीटर जर का असले तर योग्य. त्यानंतर जे आहे हायेस्ट नंबर ऑफ ग्रेन पर पॅनिकल असले पाहिजे. त्यानंतर मॉडरेट सीट जी आहे ती डॉर्मन्सी आपल्याला यामध्ये दिसायला हवी. त्यानंतर बघा रेजिस्टन्स असले पाहिजे पेस्ट आणि डिसिजेसला. जर का आपण एक्झाम्पल बघितलं तर जे आहे ते हेल्मिन्थोस्पोरियम स्पेसिसला आपण जे आहे ते रेजिस्टन्स असले पाहिजे. जर का या टाईपमध्ये किंवा यामध्ये जर का आपल्याला प्रॉपर आढळले तर हे जे आहे ते प्रॉपर आयडेंटिफाय कशासाठी आहे? रेनफेड अपलँड राईससाठी. कोणकोणते? शॉर्ट ग्रोथ असली पाहिजे, इफेक्टिव्ह ड्यूप रूट सिस्टीम असली पाहिजे, डॉर्फ प्लांट जे आहे ते इरेक्ट लिव्हसोबत असलं पाहिजे. त्यानंतर जे आहे ते अर्ली स्ट्रॉंग फर्टाईल टिलरिंग असली पाहिजे, सिन्क्रोनाइज फ्लावरिंग असली पाहिजे त्यामध्ये. त्यानंतर गुड नंबर ऑफ पॅनिकल्स असले पाहिजे, हायर नंबर ऑफ ग्रेन्स असले पाहिजे पर पॅनिकल. त्यानंतर मॉडरेट सीट डॉर्मन्सी असली पाहिजे आणि रेजिस्टन्स असले पाहिजे इन्सेक्ट पेस्टला. त्यानंतर बघा जो पॉईंट आहे तो बघा जे आपण बघू शकतो की नेमकं रेनफेड व्हीटसाठी बघूया आपण आता. बघा यामध्ये मी हेडिंग टाकणं विसरलो. बघा रेनफेड व्हीटसाठी बघा कोणी दिलेला आहे आयडिओ टाईप? तो दिलेला आहे डॉक्टर असानानी. बघा हे लक्षात घ्या तुम्ही, रेनफेड व्हीटसाठी दिलेले आहे डॉक्टर असानानी. तर आता नेमके कोणते आहेत? तर बघा जे लार्ज नंबर ऑफ जे आहेत ते स्पाइकलेट्स असले पाहिजे. त्यानंतर लार्ज पेडंकल असले पाहिजे, लॉंग आणि डीप रूट सिस्टीम असली पाहिजे प्लांटची. त्यानंतर फ्लॅट लिव्ज असले पाहिजे आणि सॉईलला ते असले पाहिजे पॅरलल. त्यानंतर बघा जे ग्रेन डेव्हलपमेंट पिरियड आहे तो कोइन्सिडिंग्स विथ मॅक्सिमम टेम्परेचर किती असलं पाहिजे त्यावेळेस? 25 डिग्री सेल्सिअस. बघा वीडसाठी कोणी दिलेलं होतं? डोनाल्डनी. त्यानंतर ग्रामसाठी दिलेलं होतं पांडे आणि सक्सेनानी. अरहरसाठी सुद्धा दिलेलं होतं पांडे आणि सक्सेनानी. रेनफेड व्हीटसाठी दिलेलं आहे डॉक्टर
असानानी. बघा हे 4 जे आहे ते आपण लक्षात घ्या. वीटसाठी डोनाल्ड, ग्रामसाठी पांडे आणि सक्सेना, अरहरसाठी जे आहे ते पांडे आणि सक्सेनाच, आणि रेनफेड वीटसाठी डॉक्टर असाना. बघा या टाईपमध्ये जर का आयडिओ टाईप मिळाले आपल्याला तर हे प्रॉपर आयडिओ टाईप फॉर रेनफेड वीट. त्यानंतर बघा आयडिओ टाईप फॉर ड्रायलँड फार्मिंग. आता ड्रायलँड फार्मिंगसाठी नेमके आयडिओ टाईप कसे असले पाहिजे, तर बघा हे एवढं काही लक्षात ठेवण्याजोगती गोष्ट नाही. महत्त्वाचं जे काय आहे की प्रॉपर जे आहे ते कोणी दिलेलं आयडिओ टाईप आहे आणि कधी दिलेलं आहे. तर बघून घेऊ आपण की आयडिओ टाईप फॉर ड्रायलँड फार्मिंग कशी असली पाहिजे. बघा शॉर्ट जी आहे ते ग्रोथ ड्युरेशन असली पाहिजे, इफेक्टिव्ह रूट सिस्टीम त्यामध्ये असली पाहिजे, त्यानंतर जो ड्रॉट टॉलरंट असलं पाहिजे, त्यानंतर हाय यील्डिंग पोटेन्शियल असलं पाहिजे विथ अल्टरेट मॉर्फोलॉजी. तर बघा एक्झाम्पल जर का म्हटलं तर बघा जे प्लांट आहे ते म्हणजे कमीत कमी लिव्ज विथ जस्ट सफिशियंट टू मेंटेन द फोटोसिंथेसिस आउटपुट अँड ग्रोथ. बघा मिनिमम काय असलं पाहिजे, मिनिमम यूज जो आहे तो वॉटरचाच झाला पाहिजे, कारण जास्तीत जास्त जर प्लांट असणार किंवा जास्तीत जास्त लिव्ज असणार तर ऑब्वियसली जे वॉटर आहे ते जास्तीत जास्त लागणार. पण बघा जे मेंटेन असलं पाहिजे फोटोसिंथेसिस आउटपुट अँड ग्रोथ, बघा हे पण मेंटेन त्यामध्ये झालेली पाहिजे. लिव्ह जे आहे ते हॉरिझॉन्टली जे आहे ते डिस्पोज झाले पाहिजे फॉर बेटर लाईट इंटरसेप्शन. बघा जर का रूट जर का हॉरिझॉन्टल म्हणजे आडवे ज्याला आपण म्हणतो आपल्या भाषेमध्ये साध्या भाषेमध्ये, जर का ते आडवे किंवा जास्त जे का हॉरिझॉन्टल असतील तर ऑब्वियसली जे सनलाईट आहे ते जास्त प्रमाणामध्ये घेऊ शकतील. आणि जे व्हर्टिकल डिस्पोजल असलं पाहिजे मोर इफेक्टिव्ह अंडर द इरिगेटेड कंडिशन. जे इरिगेटेड कंडिशनमध्ये आहे जे व्हर्टिकल डिस्पोज असले पाहिजे. हे जे आहेत हे कशासाठी आहेत, आयडिओ टाईप फॉर ड्रायलँड फार्मिंग. तर बघा एक शॉर्ट रिव्हिजन घेऊन घेऊ आपण लगेच. तर बघा आपल्या समोर जे आहे ते स्क्रीनवरती दिसत असणार की आयडिओ टाईप म्हणजे जे आहे ते बघा आपण आपल्या बघितलंच होतं की मॉडेल प्लांट म्हणतो आपण ज्याला. बघा जे क्रॉपचं जे आहे प्रोडक्शन जे आहे ते अफेक्टेड करते काय की जे प्लांट टाईप आहे, क्लायमॅटिक कंडिशन आहे किंवा सॉईल टाईप आणि मॅनेजमेंट फॅक्टर्स आहेत, हे जे आहे ते क्रॉपच्या प्रोडक्शनवरती जे आहे ते अफेक्ट करतात. त्यानंतर आर्मी आणि ग्रेव्हियरनी काय केलेलं होतं 1967 सांगितलेलं होतं की प्लांटचं जे प्रोडक्शन आहे ते आपण वाढवू शकतो, पण जेव्हा जर का आपण मॅनेजमेंट आणि सॉईल फॅक्टर जे आहे लिमिटेड ठेवून हे लक्षात घ्या, जे आहे आपल्याला सॉईल टाईप आणि फॅक्टर जे आहे ते रिलेटेड मॅनेजमेंट आहे ते हे लिमिटेड ठेवून प्लांट टाईप किंवा इन्क्रीजिंग पिरियड ऑफ ग्रेन किंवा क्लायमॅटिक कंडिशन हे चेंज करता येते. जर का हे चेंज करून आणि जे मॅनेजमेंट आहे आणि सॉईल फॅक्टर आहे हे जर का लिमिटेड ठेवून आपण जे आहे ते क्रॉपचं जे प्रोडक्शन आहे ते वाढवू शकतो. तर त्यानंतर जो कॉन्सेप्ट आहे मेन आयडिओ टाईपचा तो कोणी दिला आहे, डोनाल्डने दिलेला आहे 1968. तर बघा आणि जे नेमकं आयडिओ टाईप काय आहे की एक बायोलॉजिकल मेथड आहे की एक्सपेक्टेड जे प्लांट आहे ते एक्सपेक्टेड परफॉर्म करणार किंवा बिहेव करणार एका प्रेडिक्टेबल मॅनरमध्ये आणि एका डेफिनेट इन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये. त्यानंतर बघा डोनाल्ड आणि हॅम्ब्लिनने दिलेलं आहे 1976 2 फॉर्म ऑफ आयडिओ टाईप म्हणजे आयसोलेशन आणि कॉम्पिटेटिव्ह. तर त्यानंतर व्हीटसाठी दिलेला आहे मित्रांनो तो म्हणजे डोनाल्डने 1968. त्यानंतर जे आहे ते ग्रामसाठी दिलेलं आहे पांडे आणि सक्सेनाने 1973. आणि अरहरसाठी पण सुद्धा दिलेलं आहे पांडे आणि सक्सेनानी. त्यानंतर बघा ज्याला आपण रेनफेड व्हीट म्हणतो त्या रेनफेड व्हीटसाठी दिलेलं आहे डॉक्टर असानानी. आणि त्यानंतर बघा आजचा जो लास्ट टॉपिक म्हणजे आपल्या सर्वांचा म्हणजे क्वेश्चन्स ऑन टुडेज टॉपिक. बघा हे क्वेश्चन तुम्ही फक्त यासाठी आहे की आपल्याला नेमका व्हिडिओ किती प्रमाणामध्ये आपल्याला कळलेला आहे. जर का याचे आन्सर आपल्याला आले तर आपल्याला जो आहे व्हिडिओ तो 100% कळलेला आहे. जर का आले नाहीत तर काळजी करू नका, एकदा पुन्हा व्हिडिओ बघा, आपले कन्सेप्ट क्लिअर करून घ्या आणि जे आहे ते क्वेश्चनचे आन्सर नक्कीच कमेंटमध्ये आपण पाठवा. तर बघा पहिला जो क्वेश्चन आहे तो बघा द कॉन्सेप्ट ऑफ आयडिओ टाईप वॉज गिवन बाय नेमका कोणी दिला. त्यानंतर जो व्हीटसाठी आहे आयडिओ टाईप तो कोणी दिला. थर्ड क्वेश्चन म्हणजे ग्रामसाठी आयडिओ टाईप कोणी दिला. आणि फोर्थ जो आहे तो अरहरसाठी कोणी दिला. बघा नावच आहेत एकदम इझी आहेत. 3 ते 4 वेळेस व्हिडिओमध्ये आपण रिपीट केलेले आहेत. जर का आपल्याला आन्सर माहिती असतील तर लवकरात लवकर कमेंट करा. आणि थँक्यू सो मच मित्रांनो. जर का आपल्याला खरंच व्हिडिओ दिलेली माहिती जर का आपल्याला आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जो आहे तो इतर विद्यार्थ्यांपर्यंत लवकरात लवकर